जळा माझी बुडविल्या वह्या. पुण्यापासून 9 मैलावर वाघोली नावाचे एक गाव होते. त्या गावी रामेश्वर भट्ट नावाचे एक ब्राह्मण होते. हे भटजी मोठे वेदशास्त्र संपन्न तर होतेच, शिवाय राजमान्यता असलेले धर्माधिकारी होते. धार्मिक बाबींमध्ये न्याय देण्याचा त्यांना अधिकार होता. सुभेदारापासून ते गाव कामगार पाटलांपर्यंत सर्व राजसेवक त्यांच्या न्यायदानाची अंमलबजावणी करीत असत. अशा या रामेश्वर भटजींकडे काही ब्राह्मणांनी मंबाजी बुवास पुढे करून तुकोबांविरुद्ध तक्रार गुदरली. तक्रारीचे स्वरूप असे होते की तुकाराम महाराज अशिक्षित असून कीर्तने करतो, लोकांना बहकवितो, स्वतःचे अभंग शिकवतो, ब्राह्मणांना नावे ठेवतो आणि वेदांचा खरा अर्थ मीच जाणतो. इतर वेदाचार्य हे फक्त शब्दांची ओझी वाहून नेणारे मजूर आहेत असेही सांगत असतो. तरी त्याचा हा धर्मविरोधी उपद्व्याप बंद झाला पाहिजे. रामेश्वर भटजींनी तक्रार नोंदवून घेतली व त्या लोकांना परत पाठविले. तथापि फक्त फिर्याद ऐकून एकतर्फी न्याय देणे ही गोष्ट एक जबाबदार अधिकारी या नात्याने त्यांना अनुचित वाटली. म्हणून दुसरीही बाजू ऐकून घ्यावी यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांना मनुष्य पाठवून बोलावून घेतले. तुकाराम महाराजांनी आल्या आल्या साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून उभे राहिले. रामेश्वर भटजींनी त्यांना लोकांच्या तक्रारीचे स्वरूप सांगून त्यांचे काय जे म्हणणे असेल ते मांडण्यास सांगितले. तुकाराम महाराजांनी कोणतीच बाब नाकबूल केली नाही. फक्त आपल्या बचावासाठी ते एवढेच म्हणाले की महाराज, आपण जसे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ताबेदार आहात तसाच मीही पांडुरंगाचा एक सेवक आहे. तो जशी प्रेरणा देतो तसाच मी बोलत असतो. नाही तर लोकांना शिकविण्याचे मला काहीच कारण नाही. ते पुढे म्हणाले, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, पालवी पांगुळा पायाविन. एवढे सांगून ते मुकाट्याने उभे राहिले. त्यांची बाजू ऐकल्यानंतर रामेश्वर भट्टांना त्यांच्यावरच्या आरोपात समाज विघातक अगर राजकीय स्वरूपाचा असा काहीच अपराध वाटला नाही. तेव्हा फार विचार करून ते म्हणाले की ठीक आहे, आजवर जे झाले ते झाले. आता इथून पुढे तू तुझ्यापुरते हरिभजन खुशाल करीत जा, पण लोकांना जमवून उपदेश करीत जाऊ नकोस. आणखी एक कर की आतापर्यंत तुझी काव्यरचना केली आहेस ती इंद्रायणीत नेऊन बुडव म्हणजे झाले. हा निर्णय ऐकताच तुकाराम महाराजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. पण मोठ्या कष्टाने ते आवरून ते इतकेच बोलले की जशी आपली आज्ञा महाराज, आणि जाण्यासाठी माघारी फिरले. रामेश्वर भटजींनी तसे आज्ञापत्र लिहिले आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी देहूच्या पाटलाकडे सही शिक्क्यानिशी पाठविले. तारिले उदकी अभंग. तुकाराम महाराज परत गावी आले. त्यांनी वाघोलीला घडलेला वृत्तांत आवली, संताजी तेली व गंगाधर मवाळ यांना सांगितला. तो ऐकल्यावर आवलीने रामेश्वर भट्टसह साऱ्या तक्रारदारांच्या 42 पिढ्यांना शिव्या शाप दिले. पण तुकाराम महाराज शांत होते. त्यांना केवढे दुःख झाले असेल ते एका पांडुरंगालाच ठाऊक. मग त्यांनी सर्व कवितेचे कागद गोळा केले व त्यावर एक दगड ठेवून त्याचे गाठोडे बांधले.
ती घेऊन ते देवळात गेले. देवापुढे आपले दुःख सांगून नदीवर गेले. तिथे त्यांनी पाण्यात जाऊन ते गाठोडे डोहात सोडून दिले व काठावर येऊन एका झाडाखाली कपाळाला हात लावून हताशपणे बसले. ही बातमी लगेच गावात पसरली आणि गावकरी नदीकडे धावले. तिथले दृश्य पाहून सहृदय गावकरी कळवळले. मात्र दुष्ट लोकांना अतोनात आनंद झाला. ते वरकरणी सहानुभूती दाखवत पण तुकाराम महाराजांना टोचून बोलू लागले. बिचारे तुकोबा कोणाला काहीच उत्तर न देता डोळे मिटून विठ्ठलाला मनोमनी आळवीत बसले. त्यांनी अन्नपाणी संपूर्णपणे वर्ज्य केले. तुकोबा दीर्घ उसासा टाकीत म्हणाले, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, ऐसी झाली जगी कीर्ती, तुझ्या नामाची फजिती. असे दिवसामागून दिवस चालले होते. ते मनात पांडुरंगाला हाका मारित होते. लोक दररोज येऊन त्यांना पाहून मनात हळहळत असत. तिकडे वाघोलीला रामेश्वर भट्ट असताना सोमप्रदोष आला. तेव्हा ते घरून निघाले व नागनाथाचे दर्शन घ्यावे म्हणून पुण्यास आले. तिकडे वाघोलीला रामेश्वर भट्ट असताना सोमप्रदोष आला. तेव्हा ते घरून निघाले व नागनाथाचे दर्शन घ्यावे म्हणून पुण्यास आले. वाटेत त्यांनी एक बाग पाहिली. तेव्हा तिथे स्नान करून पुढे जावे अशा विचाराने त्यांनी बागेत प्रवेश केला व विहिरीवर गेले. सोबत 2 शिष्य होतेच. त्यांनी स्तोत्र म्हणत पाण्यात उतरून स्नानाला आरंभ केला. ती बाग अनगडशहा नावाच्या एका मुसलमान सिद्ध पुरुषाची होती. स्तोत्राचा आवाज ऐकताच तो आपल्या झोपडीच्या दारात आला. आपल्या परवानगीशिवाय कुणीतरी विहिरीत उतरला आहे असे दिसताच त्याला संताप आला व त्याने श्राप दिला. जो कुणी स्नान करतो आहे त्याच्या अंगावरील जेव्हा जेव्हा पाणी सुकेल तेव्हा तेव्हा त्याच्या अंगाची आग हो. रामेश्वर भट्ट विहिरीतून वर येऊन पंचाने अंग पुसू लागले तेव्हा त्यांचे शरीर भाजू लागले. त्यामुळे घाबरून ते परत पाण्यात गेले. असे पुन्हा पुन्हा होऊ लागले तेव्हा शिष्य म्हणाले की बागेचा मालक जो फकीर आहे त्याला शरण गेल्यास या संकटापासून मुक्त होता येईल. पण दशग्रंथी विद्वन्मान्य पंडित रामेश्वर भटजींच्या मनास ते पटले नाही. पण शेवटी पाण्यात तरी किती काळ बसून राहणार, म्हणून मग त्यांनी अशी युक्ती केली की अंगावरील धोतर ओलेच ठेवून ते वर आले. शिष्यांनी पाण्याच्या 2 झाऱ्या भरून घेतल्या व अधूनमधून त्यांच्या अंगावर पाणी शिंपडत ते चालू लागले. स्वतःला माहिती असलेले सर्व मंत्रप्रयोग त्यांनी करून पाहिले, परंतु ते सर्व निष्फळ ठरले. शेवटी त्यांनी 2 शिष्य बरोबर घेतले व तसेच आळंदीला गेले. तिथे ते ज्ञानेशांच्या समाधीजवळ अजान वृक्षाखाली बसून अंतःकरणापासून कळवळून त्यांची प्रार्थना करीत बसले. आता यावेळी तिकडे तुकाराम महाराजांचा काय वृत्तांत झाला तो पाहू. अन्नपाण्याचा त्याग केल्यामुळे श्री तुकाराम महाराजांना कमालीचा अशक्तपणा आला होता. मुखावाटे शब्द उमटत नव्हता. श्वासोश्वासही मंद चालला होता. उपवासाचा 13वा दिवस होता. त्यावेळी त्यांना किंचित ग्लानी आल्यासारखी झाली. त्याच वेळी बालकाचे रूप घेऊन श्रीहरी त्यांच्या पुढे प्रगटला व तुकोबांच्या पाठीवर हात ठेवून बोलला, अरे मी पाठीशी उभा असताना तू चिंता का करतोस? मी भक्त कैवारी असून अनेक वेळा भक्तांची संकटे निवारली आहेत. असे सांगून त्याने तुकारामांना पोटाशी धरले. तुकाराम महाराज क्षीण होऊन पडले आहे एवढेच लोकांना दिसत होते. मग 13व्या रात्री अनेक लोकांना स्वप्नामध्ये पांडुरंगाने दर्शन देऊन सांगितले की मी तुकारामाचे अभंग पाण्यात कोरडेच राखले आहेत, तरी तुम्ही उठून नदीवर जा आणि ते बाहेर काढा.
सकाळी लोकांना एकमेकांशी बोलताना सारखेच स्वप्न पडल्याचे आश्चर्य वाटले आणि ते सर्व मिळून नदीवर आले. तिथे येऊन पाहतात तर अभंगाचे गाठोडे खरोखरच पाण्यावर तरंगत होते. लगेच पोहता येणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या आणि जाऊन ते गाठोडे काठावर आणले व तुकोबांपाशी ठेवले. तुकाराम महाराजांनी डोळे उघडून ते गाठोडे पाहिले तर ते कोरडेच होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोला साठी चित्त क्षोभविले. देवा, माझा अपराध पोटात घाल. अरे, मी तुला साकडे घालून 13 दिवस पडून राहिलो, तुझा अंत पाहिला. क्षुल्लक मानापमानासाठी तुला कष्ट विला. धिक्कार धिक्कार असो माझा. असे 7 अभंग रचून देवाची स्तुती केली. नंतर भाविकांनी त्यांना उचलून घरी नेले. ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. काही लोकांनी तुकाराम महाराजांच्या घरी जाऊन अभंगांच्या नकला उतरवून घेण्यास सुरुवात केली. ही चमत्कार कथा दूरपर्यंत पसरत गेली. धन्यवाद.